कृषी विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधाला तांत्रिक संघटनांचा विरोध. 4 सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा. शेतकरी केंद्रित व सक्षम नवीन आकृतीबंधासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्याची मागणी. महाराष्ट्र कृषी विभागाचा प्रस्तावित आकृतीबंध हा शेतकरी हितासह तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणारा असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित आकृतीबंध तात्काळ स्थगित अथवा रद्द करून कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचा समावेश असलेली नवीन समिती गठीत करावी आणि तिच्यामार्फत शेतकरी केंद्रित, सक्षम व भविष्याचा वेध घेणारा नवीन आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या 26 सप्टेंबर 2011 रोजीच्या शासन आदेशाचा संदर्भ देत महासंघाने 15 ऑगस्ट 2026 रोजी शासनाकडे निवेदन सादर केले आहे. मात्र या निवेदनावर अद्याप अधिकृत निर्णय किंवा माहिती महासंघाला कळविण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान वृत्तपत्रे व विविध प्रसारमाध्यमांतून विद्यमान आकृतीबंधात केवळ किरकोळ बदल करून तोच आकृतीबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. अशा प्रकारची तात्पुरती मलमपट्टी कृषी विभागाच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करणारी नसून भविष्यात पुन्हा प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. नवीन आकृतीबंध तयार करण्यासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित अनुभव असलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या समितीत संबंधित संघटना व महासंघाचे प्रतिनिधी, वरिष्ठ व क्षेत्रीय अनुभवी अधिकारी, कर्मचारी तसेच अनुभवी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, अशी मागणी आहे. कृषी विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधाला तांत्रिक संघटनांचा विरोध. 4 सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा. शेतकरी केंद्रित व सक्षम नवीन आकृतीबंधासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्याची मागणी. महाराष्ट्र कृषी विभागाचा प्रस्तावित आकृतीबंध हा शेतकरी हितासह तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणारा असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित आकृतीबंध तात्काळ स्थगित अथवा रद्द करून कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचा समावेश असलेली नवीन समिती गठीत करावी आणि तिच्यामार्फत शेतकरी केंद्रित, सक्षम व भविष्याचा वेध घेणारा नवीन आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या 26 सप्टेंबर 2011 रोजीच्या शासन आदेशाचा संदर्भ देत महासंघाने 15 ऑगस्ट 2026 रोजी शासनाकडे निवेदन सादर केले आहे. मात्र या निवेदनावर अद्याप अधिकृत निर्णय किंवा माहिती महासंघाला कळविण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान वृत्तपत्रे व विविध प्रसारमाध्यमांतून विद्यमान आकृतीबंधात केवळ किरकोळ बदल करून तोच आकृतीबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. अशा प्रकारची तात्पुरती मलमपट्टी कृषी विभागाच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करणारी नसून भविष्यात पुन्हा प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. नवीन आकृतीबंध तयार करण्यासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित अनुभव असलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या समितीत संबंधित संघटना व महासंघाचे प्रतिनिधी, वरिष्ठ व क्षेत्रीय अनुभवी अधिकारी, कर्मचारी तसेच अनुभवी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, अशी मागणी आहे.